नमस्कार, मी मधुरा. तर आज आपण रेसिपी नाही बघतो, तर व्लॉग करते मी आमच्या वेकेशनचा. तर काल आम्ही दिल्लीवरून नैनितालला आलो. एअरपोर्टला मला शूट करायला नाही जमलं, तर आम्ही नैनितालमध्ये हॉटेलमध्ये आलो. ब्रेकफास्ट करून झालेला आहे आणि आता आम्ही इथून नैनिताल सिटी म्हणजे नैनिताल लेक, नीरा देवी टेम्पल किंवा तिथे बर्ड सँक्च्युरी आहे ते सगळं बघायला जाणार आहे. तर त्याआधी ब्रेकफास्टला काय काय आहे ते पाहूयात आपण. नंतर हाय का, तुला आवडलं का? तुला आवडलं का इथे? काय काय आवडलं? हे आवडलं. क्लाइंबिंग, मला ते क्लाइंबिंग करायचं. वेदर खूप सुंदर आहे इथे आणि त्याचा व्ह्यू पण खूप छान आहे. आणि बाकी हॉटेलमध्ये किंवा रिसॉर्टमध्ये ॲक्टिव्हिटीज पण खूप छान आहेत. खूप छान वाटतं. तर ही रूम आहे, वॉशरूम. आम्ही आत्ता जस्ट आलो नैनितालमध्ये. आवडला का रूम मंथन? हाऊज इट? रिसॉर्ट आवडलं का? फार थंडी होती अगदी लिटरली. आणि फरशीवर किती थंडी. आत्ता आम्ही इथे बारा पत्थर म्हणून एक प्लेस आहे, तिथून घोड्यावर बसून इथे वर लँडसेंड पॉईंटला आलेलो आहोत. तर इथून व्ह्यू खूप छान दिसतोय, जबरदस्त दिसतोय. आणि हा जो खाली तुम्ही बघत आहात हा खुरपाताल लेक आहे. मस्त वेदर खूप ऑसम आहे. हळू पकड. तू दीदीला पकड. तू हळू.
घोडे जसे आत्ता सरिता ताल म्हणजे सरिता लेक आमचा बघून झाला आणि हा जो समोर दिसतोय तो सरिता वॉटरफॉल आहे. आज आमची ॲनिव्हर्सरी आहे, लग्नाचा वाढदिवस आहे. 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आम्ही इथूनच छोटासा केक आणला. पुढच्या वर्षी 12 वर्ष कंप्लीट होतील, म्हणजे एक तप पूर्ण होईल. आम्ही कधी करतो का? अरे कसं करताय? घाण नको करू. फीड कर मग मला अंड्याला. बना मी आधी पाण्यात गेले आणि मग हे आले बघा त्यांना किती थंडी आहे. थांब जरा वेळ मला त्या आज आम्ही भीमताल लेकला आलेलो आहोत. भीमताल लेक पण खूप छान आहे, सुंदर आहे. आणि बरोबर खायचं ते मेल्ट होतं नंतर. नैनिताल ताल म्हणजे बेसिकली तलाव किंवा लेक. तर नैनितालमध्ये 9 लेक आहेत, 9 तलाव आहेत. त्यापैकी काल मेन जो लेक असतो नैनी लेक तो आपण केला. त्यानंतर कालच सरिता लेक पाहिला झाला. आज आपण भीमताल लेक पाहिला. हा पण एक खूप पॉप्युलर लेक आहे, नौकुचिया ताल. छान आम्ही आत्ता नैनिताल मॉल रोडवर आहे. मॉल रोड म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर पुण्यातली आपली तुळशीबाग समजा तुम्ही. छान आहे, हॅपनिंग आहे, प्लीजंट आहे. बघायचं इथं गर्दी नाही. एक जलेबी पैसे नहीं मिलते. एक लो अपन दोनों कैसा है जलेबी? 20 रुपये पीस. 20 रुपये पीस. इमरती है सर. इथे हे या ठिकाणी चिला रोल बनवतात. तर चिला म्हणजे बेसिकली दुसरं तिसरं काही नाही तर आपण जे बेसन पिठाचं धिरडं करतो तसं धिरडं करतात आणि त्यामध्ये थोडंसं आलू स्टफिंग, काही भाज्या आणि पनीर घालून त्याचा रोल बनवतात. एक पीस सामने दे दो. क्या दे दो सामने? गरमागरम ये रसगुल्ला दो भाई. रसगुल्ला दो. मस्त
मस्त क्रिस्पी आहे. इथे आत्ता हे आलू टिक्की बर्गर बनवत आहेत. तर बेसिकली आलू टिक्की शालो फ्राय करून ती बर्गरमध्ये स्टफ करतात. थोडे काही व्हेजिटेबल्स टाकून ते पुन्हा फ्राय करून सर्व करतात. आलू टिक्की बर्गर आहे बेसिकली. बरं थांब थोडं का ये आलू चाट, आलू टिक्की, पनीर पुलाव, प्लेटिंग में बर्गर, पाव भाजी, गोलगप्पे. जरा ने का इधर आ रहा है, घर आ जाता, फिर तो इधर आ गया, इधर आएगा. ये का इधर पानी भर के लाया, बोतल दिया. आत्ता आम्ही नैनितालवरून जिम कॉर्बेटला जायला निघालो आहोत. ऑन द वे इथे खूप सारी आंब्याची झाडं आहेत आणि विशेष म्हणजे ती आंब्याची झाडं उंचीला कमी आहेत. आंब्याचे मस्त झाडं आहेत. खूप साऱ्या झाडांना भरपूर आंबे आलेले आहेत. तर आम्ही कुठच्या एका शेतामध्ये घुसलो आणि एखाद दुसरी कैरी आम्ही तोडून नेणारच आहोत. एकच घे. डोळे मागे घे. तोड. इथे बुरणाश सिरप बुरणाश म्हणजे आपलं जंगली जास्वंदी त्या फुलापासून केलेलं सिरपचं हे सरबत आहे. हे आम्हाला प्रत्येक हॉटेलमध्ये ॲज अ वेलकम ड्रिंक म्हणून ते सर्व करतात. चव खूप छान आहे याची. आणि हे आमचं जिम कॉर्बेटमधलं रिसॉर्ट आहे. इथे ऑलमोस्ट स्ट्रक्चर सिमिलर आहे. आलं की इथे वॉर्डरोब आहे. त्यानंतर सामान ठेवण्यासाठी थोडी मोकळी जागा आहे. चप्पल, वॉशरूम. वा मस्त आहे वॉशरूम. बघा की या की आहे. एवढे कथा छान आहे. आणि इथे ड्रेसिंग टेबल नाही आहे पण मिरर आहे. फ्रीज आहे. येस, या रूममध्ये पण फ्रीज आहे. नैनितालच्या रूममध्ये पण होता, इथे पण फ्रीज आहे. येस. पण यावेळेस मी कुकिंग अजिबात केलेलं नाही. मंथनने जे काही इथे मिळतंय ते खाल्ले कारण इथला फूड कम्पॅरेटिव्हली नाही आहे. खूप माइल्ड असतं त्यामुळे तो व्यवस्थित खातो. त्यामुळे मला यावेळेस कुकिंग करावं लागलेलं नाही जरी मी सगळं सामान घेऊन. इथे कॉर्बेटमध्ये कंट्री इन म्हणून रिसॉर्ट आहे, तिथे आम्ही थांबलेलो आहोत. तर हा परिसर आहे रिसॉर्टचा, छान आहे, क्लीन आणि मेंटेन्ड आहे मेन म्हणजे. आणि इथे हा जो एरिया दिसतो इथे संध्याकाळी लाईव्ह म्युझिक असतं रोज. आजूबाजूचा परिसर
इथे या ठिकाणी हा बार्बिक्यू डेक आहे, जिथे बेसिकली ते सिझलर्स बनवतात किंवा आपण जे सांगू ते तंदूर चिकन किंवा बार्बिक्यू किंवा ग्रिल ते बनवून देतात. तर आता पटापट आम्हाला जेवण उरकून जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये जायचं आहे. तर पटकन आम्ही जेवण उरकतो आहे. कितनी माओ ये झुंड में रहता है ना ये. जितने भी है ना सर, हाँ. सारी जितने भी हैं पूरी चाइनीज फीमेल है. फोटो काढायचा माऊ फोटोचा कॅमेरा दे मीठ उभा राहा म्हणतात. स्पॉट केला. केवढं डेअरिंग याचं. बापरे तू जीप. अंदर आके बैठ. नको अपना बैग छोड़ेगा तो अरे हे हो डेंजर दिसतोय ते. ती गर्ल आहे, बॉय आहे. हो वाटत नाही खातोय थोडं खाऊन. सगळे मग येतील पळत. परत परत नको 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 नीट केलं नाही तू. असं कर का. नीट नाही तू मगाशी त्याचा आवाज केला. आम्ही आता कॉर्बेटवरून देहरादूनला चाललो आणि ऑन वे मुरादाबाद UP-मध्ये तुलाराम म्हणून एक दुकान आहे. तिथला समोसा, रसगुल्ले आणि गुलाबजाम खूप पॉप्युलर आहेत, तर ते आता ट्राय करणार आहोत. बघू शकतो. समोसाचा क्रस्ट खूप छान आहे, मस्त असा फ्लेकी आहे. तोंडात घातलं की वेगळं होतं. काहीच म्हणते देहरादूनला जाताना इथे ऑन द वे हरिद्वारला आम्ही थांबलेलो आहोत. इथे ही गंगा नदी आहे. तर आता देहरादूनमध्ये आलो आहोत. येताना आम्ही ऑन द वे हरिद्वार केलं. आवडलं. दिस इज द बेस्ट. सरप्रायझिंगली ऑलमोस्ट प्रत्येक रूमचे डिझाईन सेम आलं की वॉर्डरोब आहे, सिटिंग एरिया थोडं आहे का फ्रीज. नो. त्यानंतर इथे ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी डिझाईन सेम आहे. माझी छत्री येते. ड्रेसिंग वाव, वेलकम स्नॅक्स. बरंच फ्लेकी आहे. हे पण आलं. मला वाटलेलंच नव्हतं. तू अभ्यास करणार आहे. करणार आहे काय पण. मंथन, वाचल. मंथन, म्हणतात ते आहे. say hello.
आवडलं का तुला? बेस्टेस्ट. पलटण बाजारामध्ये शॉपिंग करणार म्हणतात मी काय घेतले देहरादूनच्या बाजार आणि मला छत्री ही ब्रुनोची ही मोजी. मंथनसाठी फ्रीज आम्हाला लागतो. फ्रीज किंवा मायक्रोवेव्ह. फ्रीज सापडत नव्हतं तर इथे फ्रीज आहे. मंथन फ्रीज ह्याची असं आहे नको नको हवा हवा ते सगळं चालतो. आज आम्ही देहरादूनवरून मसुरीला आलो. ऑन द वे आम्ही देहरादून झूला पण गेलो होतो आणि इथे रोपवेमध्ये बसून वर गन हिल पॉईंटला जावं लागतं. तर धुकं खूप आहे त्यामुळे मी तसं क्लिअर दिसत नाही. त्यानंतर मसुरीवरून परत येताना इथे ऑन द वे सेंटी फॉल आहे. छान आहे वॉटरफॉल, सुंदर आहे. आणि आता देहरादून मसुरी फिरून झालं आहे. आता दिल्लीला चाललो. तर ऑन द वे इथे एक ढाबा आहे तिथली आम्ही लस्सी घेतली. रबडी लस्सी म्हणतात त्याला. छान अशी मातीच्या ग्लासमध्ये मस्त.